12 दिवसाच्या युद्धानंतर इराण इस्रायल युद्धबंदीची घोषणा. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा. इस्रायल आणि इराणमध्ये युद्धबंदीवरती सहमती. युद्धबंदी जाहीर झाल्यानंतरही इस्रायलच्या टेल अवीव आणि जेरुसलेममध्ये पुन्हा स्फोट. हवाई हल्ल्यांचा इशारा देणारे सायरन्सही कार्यान्वित. मध्य आणि दक्षिण इस्रायलमध्ये स्फोटांचे आवाज. इराणने कतारद्वारे अमेरिकेला युद्धबंदीचा संदेश पाठवला. इराणच्या संदेशाला अमेरिकेने उत्तर दिलं. इराणविरुद्ध लष्करी कारवाई करणार नसल्याची अमेरिकेची घोषणा. सकाळी 9:30 पासून लागू होणार युद्धबंदी. कतार आणि अमेरिकेने युद्धबंदीसाठी घेतला पुढाकार. 13 जूनपासून सुरू होता इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष. इराण आणि इस्रायलने माझ्याशी संपर्क साधला आणि शांततेचा मुद्दा मांडला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक्स पोस्ट. इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांचं भविष्य उज्ज्वल असल्याचंही ट्रम्प यांचं विधान. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणनेही युद्धबंदीची पुष्टी केली. इराणने युद्धबंदीची सहमती दर्शवल्याचं वृत्तसंस्था रॉयटर्सची माहिती. इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि नेत्यानाहू यांची फोनवरनं चर्चा. इराणकडनं हल्ले थांबवण्याची अट मान्य. इराण आणि इस्रायलमधल्या युद्धबंदीपूर्वी सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावरती हल्ला. अमेरिकेच्या लष्करी तळावरती काल इराणने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती. हल्ले केल्यानंतर इराणने व्हाईट हाऊसला शांती संदेश पाठवला. मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाची उघडझाप. कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईमध्ये मुसळधार. मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटांनी उशिराने. भिवंडीत काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत. भाजी मार्केट, बाजारपेठ, खाडीपारा, 3 बत्ती परिसरामध्ये पाणी अनेक नागरिकांच्या घरातही शिरलं. पावसामुळे कांबारी नदीने ओलांडली धोक्याची पातळी. वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस. नालासोपारा पूर्वेकडच्या गालानगरमधल्या सर्कलवर सकाळीही रस्त्यावरती पाणी. विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातनं काढावी लागली वाट. अलिबागला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपलं. पावसाने गोंधळपाडा, बुरुमखान परिसरामध्ये मुख्य रस्त्यावरती 2 भली मोठी चिंचेची झाडं पडली. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद. ठाण्याकडनं मुंबई नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती वाहतूक कोंडी. मानपाडा ते माजीवाडा मार्गावरती गाडी बंद झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आणि वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. गडचिरोलीमध्ये पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरचा पर्यायी रस्ता गेला वाहून. आलापल्ली सिरोंचा मार्गावरची वाहतूक बंद. राष्ट्रीय महामार्गावरती चिखलाचं साम्राज्य. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास. आजपासून 28 जून दरम्यान सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती येणार. जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये 19 वेळा समुद्राला भरती असेल. यंदाच्या पावसाळ्यामध्ये सर्वाधिक उंचीच्या लाटा 26 जूनला उसळणार आहेत. पुढचे 5 दिवस कोकणासह विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग परिसरामध्ये अतिमुसळधार, तर मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरामध्ये मुसळधार. कोकण किनारपट्टीला 25 जूनच्या रात्रीपर्यंत उंच लाटांचा इशारा. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा घाटामध्ये ऑरेंज अलर्ट. 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये डोंगराळ भागामध्ये मुसळधार. सातपुडा परिसरामध्ये मुसळधार आणि नद्यांना पूर. नाशिकच्या गंगापूर धरणातनं 6160 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू. गोदावरी नदीच्या पातळीत वाढ. रामकुंड परिसरातली मंदिरं पाण्याखाली, तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी. नाशिकच्या सोमेश्वर धबधब्याने धारण केलं रौद्ररूप. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. सुरक्षा रक्षकांकडून पर्यटकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. रायगडच्या कोलाडमध्ये कुंडलिका नदीवरती रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. सुरक्षेची पूर्ण काळजी घेत असल्याची प्रशासनाची माहिती. पालघरमध्ये पावसाचा जोर कायम आहे. नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सुसरी नदीवरचा पूल पाण्याखाली गेल्यामुळे निकेलसह परिसराचा संपर्क तालुक्याशी तुटलाय. सिंधुदुर्गच्या वसोली गावातील कर्ली नदीवरील कुत्रेकोंड पुलावरनं मोटरसायकल स्वार वाहून गेला. त्यासोबत असलेला एक जण बचावला. पाण्याचा अंदाज न घेता पुलावरनं जाण्याचा प्रयत्न जीवावरती बेतला. पावसाळ्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवरती ठेवावी. प्रत्येक नागरिकापर्यंत आपत्ती पूर्वसूचना पोहोचेल अशी भक्कम संदेश प्रणाली विकसित करावी. गडचिरोलीतील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या सूचना. शहापूर तालुक्यातल्या नडगाव ग्रामपंचायतीच्या चाफ्याची वाडी गावाला रस्ताच नाही. रस्ता नसल्यामुळे गर्भवतीला झोळीतून नेण्याची वेळ. गावाला पक्का रस्ता देण्याची ग्रामस्थांची मागणी.
बोगस बियाणे विरोधी कायद्याचं काय झालं? ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांचा सवाल. बियाणं न गोवल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट. कृषी मंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी, कैलास पाटलांची मागणी. मुंबईवरती कचरा संकट. 1 जुलैपासून कचरा न उचलण्याचा मनपा सफाई कर्मचाऱ्यांचा इशारा. कचरा गोळा करून वाहून नेण्यासाठी कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा. कंत्राट रद्द, संपावरती जाण्याचा इशारा. मुंबईमध्ये घराच्या किमती भिडल्या गगनाला. घर घेण्यासाठी श्रीमंत 5% कुटुंबांनाही करावी लागतेय 109 वर्ष बचत. घर घेण्यासाठी श्रीमंत 5% कुटुंब सुद्धा 109 वर्षांची बचत करतायत. म्हाडाच्या कोकण मंडळाकडनं कल्याणमधल्या शिरगाव आणि खोणी गावातील 6,248 घरांच्या विक्री किमती कमी. पीएम आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील लोकांना लाभ मिळावा यासाठी निर्णय. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा रेल्वे प्रवास. आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी रिग्रेट. सोमवारी सकाळी 8 वाजता आरक्षण सुरू होताच कोकणातील सर्व प्रमुख गाड्यांचं तिकीट काही मिनिटातच फुल. मुंबई गोवा वंदे भारतच्या अनेक फेऱ्या रद्द. आठवड्यातनं 6 वेळा धावणारी वंदे भारत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त 3 वेळा धावणार. राज्य सरकारच्या ई-बाईक टॅक्सी सेवेला नागरिकांचा आणि रिक्षा संघटनांचा विरोध. याविषयी 85 हरकती सरकारकडे पाठवण्यात आल्या आहेत. तसंच या सेवेमुळे सुरक्षेचा प्रश्न आणि रिक्षा चालकांच्या रोजगारावरती गदा येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय. कल्याण आरटीओ क्षेत्रामध्ये शेअर रिक्षाची भाडेवाढ लागू. मीटरमध्ये 3 रुपये तर शेअर रिक्षांमध्ये 3 ते 5 रुपयांची वाढ. 95% रिक्षांचं मीटर रिकॅलिब्रेशन पूर्ण झाल्यामुळे रिक्षाचालक संघटनांचा निर्णय. पीओपी मूर्तींवरची बंदी उठवल्यानंतर रायगडच्या पेणमधल्या मूर्तिकार आणि भाजपच्या युवा नेत्यांनी मानले. मंत्री आशिष शेलार यांचे आभार. मूर्तिकारांकडनं शेलार यांना गणेशाची मूर्ती देत सत्कार. नागपुरातल्या शामबाग क्रीडा संकुल 30 वर्षापासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत. राज्याच्या 2 मुख्यमंत्र्यांकडनं क्रीडा संकुलाच्या जागेवरती भूमिपूजन. मात्र कामगार कल्याण मंडळाकडे पुरेसा निधी नाही, त्यामुळे संकुलाचं काम रखडलं. माझ्याच गावामध्ये नाटकाचा प्रयोग नाही. परभणीतील रंगमंदिराची दुरवस्था मनाला चटका लावणारी. अभिनेता संकर्षण कराडीची पोस्ट. परभणीतील नाट्यगृहाचा उकिरडा झाल्याची संकर्षणची टीका. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज जेजुरीमध्ये मुक्कामी येणार. त्यानिमित्ताने जेजुरी संस्थानकडनं खंडोबा मंदिराचा मुख्य गाभारा गडकोट आवारामध्ये फुलांची आकर्षक सजावट. दौंड तालुक्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं फुलांची उधळण करत स्वागत. खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल आणि रमेश थोरात उपस्थित. स्वागतानंतर आमदार कुल यांच्याकडनं रथांचं सारथ्य. संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं सासवडमधनं पंढरपूरकडे प्रस्थान. यंदा 111 दिंड्या सोहळ्यामध्ये सहभागी असल्याची माहिती. शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं धाराशिव जिल्ह्यामध्ये आगमन. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेणार. त्रिभाषा सूत्रासंदर्भात वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया. हिंदी सक्तीवरती चर्चा म्हणजे सरकारला उशिरा आलेलं शहाणपण. मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका. जीआर काढण्याआधी चर्चा करायला हवी होती, अशी ही टीका. फडणवीस सरकारच्या तुघलकी निर्णयामुळे मराठी मनं दुखावली. सामनाच्या अग्रलेखातनं टीका. तर मराठी भाषेसाठी मशाल घेऊन किती लेखक अभिनेते पुढे आले. सामनाच्या अग्रलेखातनं मराठी कलावंतांनाही सवाल. महाराष्ट्राचं हिंदीकरण करू नका, अन्यथा मराठी द्रोही सरकारला आमच्या संतापाचा सामना करावाच लागेल. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंचा इशारा. महाराष्ट्राच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी भास्कर जाधव यांच्या मनातलं ओळखलंय का? मनसे नेते संदीप देशपांडेंचा संजय राऊतांना टोला. 2 दिवस आधी भास्कर जाधव यांचं राजकीय प्रवासास थांबवण्याबद्दलचं वक्तव्य होतं. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल चर्चा होणार असल्याची माहिती. महायुतीत लढलं तरी बहुमत भाजपचंच असलं पाहिजे. जयकुमार गोरे यांची ठाणे जिल्हा भाजप कार्यकर्ता संवाद बैठकीत त्यांचं वक्तव्य. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळायला हवं, गोरेंचं विधान. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडवरती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलवली बैठक. वर्षा निवासस्थानी संध्याकाळी 7 वाजता प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार. मनसेच्या केंद्रीय समितीची आजही बैठक. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई विभागाचा आढावा घेणार. काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पर्याय शोधण्याचं काम सुरू. मंत्र्यांच्या खासगी सचिवांना प्रशासनाकडनं मूळ विभागात हजर होण्याच्या नोटिसा बेकायदेशीर पद्धतीनं काम करत असल्याचा नोटिसेमध्ये उल्लेख. तर खासगी सचिवांना आलेल्या नोटिसांमुळे मंत्र्यांची पळापळ.
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव बाबर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार. महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वी पुण्यात अजितदादांची ताकद वाढली. भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील जनसंपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन. कार्यालयाच्या बोर्डावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नाव अधोरेखित. पक्षातील नाराजीच्या चर्चेवरती भास्कर जाधवांकडून पूर्णविरामाचे संकेत. सरकारमध्ये काम करताना चांगल्या माणसांना फ्रस्ट्रेशन येतं. पुण्याच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य. तर काळाचा ओघात घेतलेला निर्णय भविष्यात बदलले पाहिजेत. कोणताही पक्ष निर्णय बदलण्यास तयार नाही. गडकरींचं वक्तव्य. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड कोर्टामध्ये सुनावणी. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमही आज उपस्थित राहणार. कराडच्या संपत्ती जप्ती संदर्भात तसंच आरोपींकडून करण्यात आलेल्या निर्दोष मुक्ती अर्जावरती आज सुनावणी होईल. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींची प्रॉपर्टी जप्ती करण्यासाठी धनंजय देशमुख यांचा अर्ज. त्यावरती आज सुनावणी होणार. धनंजय देशमुखांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींकडून निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज. त्यावरही आज सुनावणी होणार. आजच्या सुनावणीसाठी उज्ज्वल निकम उपस्थित राहणार असल्याची माहिती. बीड जिल्हा रुग्णालयातील परिचारिका महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये निघाला साप. साप पाहून विद्यार्थिनीला चक्कर आली. तत्काळ अतिदक्षता विभागामध्ये दाखल करत विद्यार्थिनीवरती उपचार करण्यात आले. 10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू होणार आहे. 10वीचे 34,562 तर 12वीचे 68,098 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती आहे. दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पुरवणी परीक्षा लवकर होतीये. राहुल आणि पंतच्या शतकांमुळे भारत इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये भारताची स्थिती मजबूत. गिल, जयस्वाल, पंत आणि राहुल अशा 4 भारतीय फलंदाजांनी शतकं ठोकत कमालीची कामगिरी बजावली. इंग्लंड विरुद्धच्या लीड्स कसोटीच्या दुसऱ्या डावामध्ये टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलचं दमदार शतक. या खेळीमुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत. लीड्सच्या चौथ्या दिवशी ऋषभ पंतचं आणखीन एक शतक. या कसोटीच्या दोन्ही डावामध्ये 25 शतकी खेळी. कसोटीच्या दोन्ही डावात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय विकेटकीपर ठरलाय. ऋषभ पंतनं इंग्लंड विरुद्ध दोन्ही डावामध्ये शतकं झळकावत इतिहास रचला. यानंतर स्टँडमध्ये बसलेल्या सुनील गावस्करांनी ऋषभला पुन्हा समरसॉल्ट सेलिब्रेशन करण्याचा इशारा दिला. माजी भारतीय कसोटीवर दिलीप दोशींचं लंडनमध्ये निधन. वयाच्या 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दोशी यांनी 1979 ते 1983 या काळामध्ये भारताकडनं 33 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले होते. गौतमीचा साज शृंगार आणि निकची हटके हुक स्टेप असलेलं सुंदरा गाणं प्रेक्षकांच्या भेटीला. गौतमीचं हे गाणं प्रदर्शित होता सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल.